सीएसएमटीवरील बेकायदेशीर आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या एस.के. दुबे आणि विवेक सिसोदिया या रेल्वे कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, परवानगीशिवाय निदर्शनं केल्याबद्दल कारवाई। पुण्याच्या कल्याणनगर मार्गावरती बिबट्यांचा वावर वाढला, रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याची दुचाकीवरती धडक, तर परिसरामध्ये दहशतीचं वातावरण, वन विभागाकडे दखल घेण्याची मागणी। पुण्यात दिवाळीच्या सुट्टीमध्ये बंद घरांमध्ये घरफोडी करणारी टोळी गजाआड, विमानतळ पोलिसांची कारवाई, टोळीने यापूर्वी केलेले 8 गुन्हे उघडकीस, टोळीमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश। मुंबईच्या प्रदूषणामध्ये मोठी वाढ, मुंबईतील हवा मध्यम ते उच्च प्रदूषण श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आज वाहतूक मार्गामध्ये काहीसे बदल, रामकाल पथ प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री रामकुंडावरती येणार असल्यानं वाहतूक मार्गामध्ये बदल, नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। सोयाबीन, मूग, उडीद पिकाच्या खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली। शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता मुदत वाढवण्याचा निर्णय, तर प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया 15 नोव्हेंबरपासून सुरू केली जाणार। नाशिकच्या सुरगाणामध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई, धान्याच्या काळाबाजाराचे धक्कादायक गुजरात कनेक्शन उघडकीस, तहसीलदार आणि पोलिसाच्या पत्नीवर कारवाई, पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये ट्रकसह 8,94,00,000 तांदूळ जप्त। पुण्यातील हडपसर नांदेड रेल्वे गाडीच्या कालावधीला मुदतवाढ, उत्सवाच्या काळामध्ये प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी ही गाडी सुरू करण्यात आली होती। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ई-प्रभाग कार्यालयामध्ये केळवण पार्टी करतानाचा व्हिडिओ व्हायरल, काम बाजूला ठेवून अधिकारी कर्मचाऱ्यांची मेजवानी, जागरूक नागरिकांनी काढला केळवण पार्टीचा व्हिडिओ, नागरिकांनी विचारला जाब। विधानसभा निवडणुकीप्रमाणे नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीसाठी आता खर्चाची दरसूची लागू, उमेदवारांना खर्चाची मर्यादा, सर्व राजकीय पक्षांना नियम दिले जाणार। पुढील 3 ते 4 दिवस राज्यभरात थंडीचा कडाका कायम राहणार, दिवसा उन्हाचा तडाखा, तर सकाळी आणि रात्री थंडीचा प्रभाव वाढणार, हवामान खात्याचा अंदाज। गोंदियामध्ये गांजा विक्री करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेडा ठोकला, पोलिसांनी आरोपींकडून 5.5 किलो गांजा जप्त केला, गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, दुचाकीवरून गांजाची वाहतूक करताना आरोपींना पकडलं। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक, सोयाबीनची आवक वाढल्यानं मोजणीलाही वेळ, तर लोडिंगची प्रक्रिया पूर्ण वेळ विस्कळीत, यामुळे शेतकऱ्यांमध्ये सोयाबीनच्या दरासंदर्भात गोंधळ। रेल्वे प्रवाशांचे चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यामध्ये लोहमार्ग पोलिसांना यश, गहाळ झालेल्या 35 मोबाईलपैकी 15 मोबाईल शोधण्यात यश, CEIR या पोर्टलमुळे पोलिसांची झपाट्यानं कारवाई। साताऱ्याच्या कराड नांदगावामध्ये बांधकाम कामगार सन्मान आणि साहित्य वाटपाचा कार्यक्रम, आमदार अतुल भोसलेंच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न।